च्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी. स्वारगेट अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आलेली आहे. 70 तासानंतर आरोपी दत्तात्रय गाडेला गुन्हाट गावातून अटक करण्यात आली आहे. गुन्हाट गावातून ग्रामस्थांनी दत्तात्रय गाडेला पकडून देण्यात मदत केली आहे. एका कॅनॉलमध्ये दत्तात्रय गाडे हा लपून बसलेला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची ड्रोनच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू होती. आरोपीला लष्कर पोलीस ठाण्यामध्ये आणलं गेलेलं आहे आणि आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रदीप, गावकऱ्यांच्या मदतीनं आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलंय. वृषीला अगदी बरोबर आहे. खरं तर स्वारगेटमधल्या बस अत्याचार प्रकरणामधला आरोपी जो आहे तो दत्तात्रय गाडे हा गेल्या 3 दिवसांपासून फरार होता. पुणे पोलिसांना खरं तर या दत्तात्रय गाडीला अटक करण्याचं आव्हान जे आहे ते होतं. मात्र काल त्याला गुन्हाट गावच्या जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतराच्या परिसरावरती पुणे पोलिसांनी अटक जी आहे ती केलेली आहे. मात्र अटक करताना गावकऱ्यांची भूमिका आणि गावकऱ्यांचं सहकार्य जे आहे ते पुणे पोलिसांना महत्त्व. आपण पाहतोय की सध्या या लष्कर पोलीस ठाण्यामध्ये दत्तात्रय गाडे याला आणण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय की सकाळपासूनच आपण पोलीस कर्मचाऱ्यांची हालचाल जी आहे आपण या पोलीस ठाण्यामध्ये पाहायला मिळते. सहाय्यक पोलीस कार्यालयामध्ये या खरं तर दत्तात्रय गाडीची मेडिकल केल्यानंतर चौकशी जी आहे ती होऊ शकते नाही. त्यानंतर त्याला कोर्टामध्ये जे आहे ते हजर केलं जाऊ शकतं. मात्र आपण पाहतोय की दत्तात्रय गाडीला अटक करण्यासाठी जवळपास 60 ते 70 तासांचा अवधी जो आहे तो पुणे पोलिसांना लागला. मात्र अतिशय हायटेक पद्धतीनं आपण पाहतोय की दत्तात्रय गाडीचा पुणे पोलिसांनी शोध लावलेला आहे. तो म्हणजे ज्यावेळेस ही घटना करून प्रसार झाला त्यावेळेस गावच्या उसाच्या क्षेत्रामध्ये हा आरोपी जो आहे तो लपलेला होता. त्यामुळे ड्रोनच्या सहाय्यानं काल पुणे पोलिसांकडून आरोपीचं लोकेशन जे आहे ते सर्च केलं जात होतं. मात्र कालची जी माहिती मिळते ते म्हणजे साधारणतः 1:15 दरम्यान हा आरोपी जो आहे तो उसाच्या शेतामधून जवळच्या एका घरामध्ये आला आणि घरामध्ये आल्यानंतर त्यानं पाणी पिण्याची महिलेकडे मागणी जी आहे ती केली. मात्र आरोपीची माहिती गावच्या परिसरामध्ये त्याचबरोबर गावातल्या सगळ्यांना झालेली होती. त्यामुळे या महिलेनं तत्काळ पोलिसांना फोन केला आणि तत्काळ पोलिसांनी फोन केल्यानंतर ही सगळी 10 पथकं जी आहे ती गावच्या 2 किलोमीटर अंतराच्या हद्दीमध्ये ड्रोनच्या सहाय्यानं जे आहे ती चारी बाजूने घेरण्यात आलं आणि पोलिसांकडून ड्रोनच्या माईकमधून आवाहन करण्यात आलं की दत्ता गाडे तो चारही बाजूने घेरला गेलेला आहे आणि तो लवकरात लवकर सरेंडर हो. मात्र ही टेक्निक वापरताना पुणे पोलिसांनी एका गावकऱ्याला जे आहे ते ड्रोनच्या माध्यमातून माईकवरती बोलायला लावलं आणि दत्ता गाडीचा विश्वास संपादन केल्यानंतर तो उसाच्या फडामधून एका कॅनॉलवरती आला आणि कॅनॉलवरती आल्यानंतर पुणे पोलिसांना याची माहिती मिळाली. तत्काळ जी आहे ती दत्ता गाडीला अटक केली आणि त्यानंतर आपण पाहतोय की लष्कर पोलीस ठाण्यामध्ये दत्ता गाडीला आणण्यात आलेला आहे. कदाचित 2 नंतर या दत्ता गाडीला जे आहे ते पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं. मात्र मेडिकल रिपोर्ट झाल्यानंतर दत्ता गाडीची पुणे पोलिसांकडून चौकशी जी आहे ती केली जाऊ शकते. हा गुन्हा नक्की कसा घडला, त्याचबरोबर गुन्हा करताना नक्की काय केलेलं होतं या संदर्भातली माहिती जी आहे ती पुणे पोलिसांकडून तपासामध्ये घेतली जाईल. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 60 तास जे आहे ते पुणे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेले होते. कारण गेल्या 3 दिवसांपासून आरोपीचा शोध जो आहे तो पुणे पोलिसांना लागत नव्हता. वारंवार राज्य सरकार असेल त्याचबरोबर पुणे पोलिसांवरती दबाव जो आहे तो वाढत होता. मात्र पुणे पोलिसांनी अखेर कामगिरी जी आहे ती केलेली आहे आणि गावकऱ्यांच्या मदतीनं या प्रकरणामधला आरोपी जो आहे तो दत्ता गाडे त्याला अटक केलेली आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की दत्ता गाडीला अटक करताना पुणे पोलिसांनी काल जवळपास 100 जणांची टीम जी आहे ती उसाच्या परिसरामध्ये लावलेली होती. दुसऱ्या बाजूला गावकऱ्यांची सुद्धा चौकशी केलेली होती. त्याचा भाऊ असेल, आई असेल, त्याचबरोबर पत्नीची सुद्धा चौकशी पुणे पोलिसांनी केलेली होती. आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व पुणे पोलिसांनी केलं. मात्र 60 ते 70 तासानंतर आपण पाहतोय की आरोपी जो आहे तो पुणे पोलिसांच्या जाळ्यामध्ये आलेला पाहायला मिळतोय. मात्र हे करत असताना गावकऱ्यांचं सहकार्य जे आहे ते अतिशय महत्त्वाचं ठरलं. कारण गावकऱ्यांनी आपल्या सगळ्या गावातली तरुणांची टीम जे आहे ते पुणे पोलिसांना सहकार्य करण्यासाठी लावलेली होती. कारण या सगळ्या परिसरामध्ये उसाचं क्षेत्र जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती होतं. बिबट्याचा वावर त्या परिसरामध्ये होता. त्यामुळे खरं तर पुणे पोलिसांना अडचणी येत होत्या. मात्र रात्रीच्या वेळी पुणे पोलिसांनी आपण पाहतोय की हायटेक ड्रोनच्या माध्यमातून जे रेकग्निशन करतात प्राणी त्याचबरोबर वस्तूंच्या हालचाली टिपल्या जातात. फेस रेकग्निशन ड्रोनच्या माध्यमातून त्या आरोपीची जी आहे ती हालचाल टिपण्यात आली आणि त्यानंतर त्या परिसरामध्ये आरोपीचं लोकेशन असल्याचं माहिती झाल्यानंतर 10 टीम ज्या आहेत त्या चारही बाजूने त्या परिसरामध्ये घेरण्यात आल्या. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दत्तात्रय गाडे अटक होताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही माहिती जी आहे ती ज्या महिलेला मिळाली. गावापासून 2 किलोमीटर अंतराच्या परिसरामध्ये एक घर होतं. उसाच्या शेतामधून कदाचित तहान किंवा भूक लागली असल्या कारणानं तो पाणी पिण्यासाठी एका घरामध्ये गेलेला होता आणि तत्काळ त्या महिलेनं पोलिसांना फोन केला आणि त्यानंतर पथकं जी आहे ते परिसरामध्ये चारी बाजून लावण्यात आली आणि त्यानंतर गावकऱ्यांच्या सहाय्यानं हा दत्तात्रय गाडे जो आहे तो आता अटक झालेला आहे. सध्या लष्कर पोलीस ठाण्यामध्ये दत्तात्रय गाडीला आणण्यात आलेला आहे. मात्र पुणे पोलिसांना रात्रीचा दिवस करावा लागला. मध्यरात्री सुद्धा डॉग स्क्वॉडच्या मदतीनं उसाचं क्षेत्र असेल त्याचबरोबर त्या परिसरामध्ये डॉग स्क्वॉडच्या मदतीनं त्याचा मागोवा जो आहे तो घेण्यात आला आणि त्यानंतर आपण पाहतोय की अखेर दत्ता गाडी जो आहे तो पुणे पोलिसांच्या ताब्यामध्ये आलेला आहे. दुपारनंतर दत्ता गाडीला पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामधला
आरोपी जो आहे तो दत्ता गाडे पुणे पोलिसांच्या हाती लागलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.